मित्रांनो, आता 100व्या गणिताकडे आपण वळत आहोत। वडील व मुलगा यांच्या दोघांच्या आजच्या वयांची बेरीज 54 वर्ष आहे। 5 वर्षांनंतर त्यांच्या वयातील फरक 24 वर्ष असेल तर मुलाचे त्या वेळेचे वय किती 5 वर्षांनंतरचं। मग हे गणित आपण इक्वेशनच्या स्वरूपात मांडून घेऊ। बघा बालदोस्तांनो, इथे मी तेच गणित मांडलेलं आहे की वडील आणि मुलगा यांचं आजचं वय त्यांची बेरीज दिली आहे। मग आपल्याला ते वय माहिती नाही ना, मग आपण ते मानलं। समजा आजचे वय मुलाचे, मुलाला इंग्लिशमध्ये सन म्हणतात म्हणून आपण त्या एस मानलं, वडिलांना फादर म्हणतात म्हणून ते एफ मानलं। मग आजच्या दोघांच्या वयांची बेरीज फादर आणि वडील आणि मुलगा, सो एफ प्लस एस इज इक्वल टू 54 हे झालं आपलं पहिलं इक्वेशन। पुढे काय म्हटलं की 5 वर्षांनंतर त्यांच्या वयातील अंतर किती असणार आहे म्हणे 24। मग 5 वर्षांनंतर वडील 5 वर्षांनी मोठे होतील म्हणून आपण एफ प्लस 5 केलं, मायनस अंतर म्हटलं आहे ना, मग वजाबाकी करावी लागेल। मग मुलगा पण 5 वर्षांनी मोठा होईल म्हणून एसमध्ये आपण 5 मिळवले। मग हे इक्वेशन मांडलं आणि ते अंतर किती सांगितलं त्यांनी 24। मग आपण हे सोडवून घेतलं, एफ मायनस एस हा इकडे एका ब्रॅकेटमध्ये एफ प्लस 5 आहे आणि इकडे एस प्लस 5, पण ब्रॅकेटच्या बाहेर हा वजाबाकीचं चिन्ह असल्यामुळे मधल्या सगळ्या टर्म्सचं चिन्ह बदलेल, हा होईल निगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह येतं, हा निगेटिव्ह होईल आणि हा पॉझिटिव्ह असल्यामुळे निगेटिव्ह, त्यामुळे ऋण धन कॅन्सल होईल, मग तो 5 कट होईल। मग एफ मायनस एस इज इक्वल टू 24 हे आलं आपलं इक्वेशन नंबर 2। मग दोघं इक्वेशन्सची आपण काय करणार आहोत, बेरीज। एफ प्लस s is equal to 54 as per given first equation, and then f minus s is equal to 24 that we take second equation। मग पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एस कॅन्सल्ड आउट होतील। मग एफ अधिक बरोबर 2f बरोबर 54 अधिक 24 बरोबर 78, सो एफ इज इक्वल टू 78 डिवाइड बाय 2 दॅट इज 39। मग वडिलांचं वय किती काढलं आपण 39। मग आता हे वडिलांचं वय निघालं, आपल्याला मुलाचं वय काढायचं आहे त्यावेळेचं 5 वर्षांनंतरचं। मग आपण पहिल्या इक्वेशनमध्ये एफची किंमत टाकली, एफ 39 आलेला आहे, 39 प्लस एस इज इक्वल टू 54, सो एस इज इक्वल टू 54 मायनस 39 दॅट इज 15। मग मुलाचं आजचं वय 15, सो 5 वर्षांनंतर मुलगा कितीचा होईल, मग 15 अधिक 5 बरोबर 20 वर्षांचा। सो मग आपलं उत्तर किती येणार आहे त्या ठिकाणी 20 वर्ष। तर त्या मुलाचे त्यावेळेचं वय किती असणार आहे 20, पर्याय क्रमांक पहिला। बघा आता पुढचं 101, गौरीला 3 बहिणी व 1 भाऊ, वसंताला 3 भाऊ व 2 बहिणी, मीरा ही वसंताची बहीण आहे आणि हेमंत हा गौरीचा भाऊ आहे, तर खालीलपैकी कोणाला जास्त बहिणी आहेत। बघा मुलांना ज्या पद्धतीने दिलेलं आहे ना की गौरीला 3 बहिणी, 3 सिस्टर्स आणि 1 भाऊ आहे, 1 ब्रदर गौरीला। नंतर वसंताला बघा 3 भाऊ, 3 म्हणजे ब्रदर आणि 2 बहिणी, सो 2 सिस्टर्स। मीरा ही वसंताची बहीण आहे आणि हेमंत हा गौरीचा भाऊ आहे, तर खालीलपैकी कोणाला जास्त बहिणी आहेत। क्लिअरली दिसतं आहे आपल्याला की गौरी किंवा हेमंतला जास्त बहिणी आहेत। पण या ठिकाणी आपला पर्याय क्रमांक दिलेला आहे बघा, मीरा, गौरी, हेमंत, वसंत, दोघांपैकी मीरा आणि वसंत येणार नाही, गौरी आणि हेमंतमध्ये टाय होईल। मग आपण एकतर जाऊया पर्याय क्रमांक 2 किंवा पर्याय क्रमांक 3 सोबत। ओके, चला बघा आता पुढचं 102 नंबरचं। प्रकाश मनोजला म्हणाला, तुझी बहीण माझ्या आईची मुलगी आहे, तर प्रकाशचे मनोजशी नाते काय सांगा पाहू। किती सोपं आहे ना, तुझी बहीण माझ्या आईची मुलगी, मग तू माझा भाऊच आहे ना, पर्याय क्रमांक 3, ते दोघं भाऊ। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपला पुढला भाग सुरू होणार आहे, भौमितिक आकृत्या मोजणे, हा आपण पुढल्या व्हिडिओमध्ये घेऊया।